मित्रांनो नमस्कार. मी रघुनंदन मोहिते. आजचा थोडा विषय वेगळा आहे मित्रांनो, की असं आपल्याला माहिती आहे, की 1993 मध्ये धनगर समाजाचा फार मोठा मोर्चा हा नागपूरमध्ये गेला होता आणि त्या त्या मोर्चावरूनच आपल्याला एन-टीचं जे आरक्षण आहे धनगर समाजासाठी हे देण्यात आलं होतं. त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार. हे शरद पवार साहेबांनी त्यावेळेस एन-टीचं आरक्षण दिलं होतं. या एन-टीचं आरक्षण दिल्यानंतर या एन-टीच्या आरक्षणामध्ये इतर समाजही एन-टीमध्ये अ, आहेत आणि ते त्यावेळेस घेतले होते. त्याच्यामध्ये बंजारी समाज आहे, गोसावी समाज आहे, काही कडी समाजसुद्धा आहे त्याच्यामध्ये, धनगर समाजसुद्धा आहे. आता हे असं आरक्षण दिल्यानंतर तत्कालीन त्यावेळेस काही इतर धनगर समाज सोडून इतर जे भटक्या विमुक्त जमातीचे काही लीडर होते. तर ह्या लीडरनी काय केलं, की म्हणजे प्रतिष्ठित लीडर होते. या नेत्यांनी अशी मागणी धरली, की ही एन-टीचं जे आरक्षण आहे, 7% जे एन-टीचं आरक्षण आहे, ते सगळं एकत्रित असावं. एकत्रित असावं म्हणजे या जातीपैकी कुठलाही यामधला ज्या एवढ्या एन-टीमध्ये जाती आहेत, त्याच्यापैकी कुठलाही उमेदवार घेतला, तरी त्याच्यासाठी एकत्रित असं आरक्षण आहे. त्याच्यामध्ये असे जातनिहाय अशी विभागणी नको, याच्यासाठी आग्रह धरला होता आणि तशी मागणी लावून धरली होती. मित्रांनो झालं काय, की शरद पवार साहेबांनी खरं तर समाजावर फार मोठे उपकार केलेत त्यावेळेस, की NT1, NT2, NT3 असे कॅटेगरी ही त्यांनीच निर्माण केलेली आहे. त्याचा फायदा असा झाला होता, कदाचित त्यांची दूरदृष्टी फार पुढची असावी, की NT1मध्ये काही विशिष्ट जातींना स्थान दिलं, NT2मध्ये काही विशिष्ट, NT3मध्ये काही विशिष्ट जातीला त्यांनी स्थान दिलं होतं आणि त्यांचं पर्सेंटेजही ठरवून दिलं होतं. असो, आता ही पर्सेंटेज ठरवून दिल्यानंतर त्याच्यामध्ये एन-टीमध्ये सगळ्यात जास्त जे पर्सेंटेज आहे आपल्याला माहिती आहे, की 3.5% हे धनगर समाजाचं त्याच्यामध्ये पर्सेंटेज आहे आणि 2% हे बंजारी समाजाचं आहे. तर मुद्दा असा येतो मित्रांनो, जवळजवळ म्हणजे 3.5% आणि 2% असं बंजारी आणि धनगर समाज जर कंपेअर केला, तर नोकर भरतीमध्ये विशेष करून जवळजवळ आपण डबल आहोत, म्हणजे दुपटीसारखे आहोत आपण. म्हणजे 3.5 म्हणजे 4% सारखंच आहे आणि वंजारी समाजाची उमेदवार जे आहेत ती 2% मध्ये बसतात. तर एकूण जर सगळा आढावा घेतला आपण आत्ताच्या याच्यामध्ये, की खरंच म्हणजे आपण धनगर समाजाची जी काही आत्ताचे जे कर्मचारी आहेत, हे खरंच वंजारी समाजाच्या आत्ताच्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या प्रत्येकजण त्यांच्या ज्या आरक्षणाचा जो त्यांना एक वाटा ठरवून दिलेला आहे, त्या वाट्यामध्ये तो त्यांनी परफेक्ट वाटा घेतलेला आहे का? कोणाला कमी, कोणाला जास्त झालेला आहे का? आणि झाला असेल तर तो कशामुळे झाला असेल? याची एक आपल्याला सर्वांना एक पडताळणी करायला पाहिजे मित्रांनो. माझं असं मत आहे आणि माझं असं आव्हानसुद्धा आहे धनगर समाजातील जे कोणी ज्येष्ठ नेते असतील, धनगर समाजातील संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा धनगर समाजाचे जे कर्मचारी आहेत, आपल्या खात्यामध्ये काम करणारे कर्मचारी जे आहेत, डॉक्टर, इंजिनियर्स असतील, प्राध्यापक, शिक्षक लोक असतील, खाजगी संस्थांमध्ये असतील, या सर्वांनी आपल्या डिपार्टमेंटमध्ये एक माहिती अधिकाराचा एक फॉर्म भरून याची माहिती आपण काढून घ्यावी. आपल्या परीनं काढून घ्यावी. कारण धनगर समाजाच्या आजच्या कर्मचाऱ्यांची ही नैतिक जबाबदारी आहे. कारण आपण ज्या आरक्षणामधून तिथपर्यंत पोहोचलात, खरं तर तुम्ही हुशार आहात म्हणून तिथपर्यंत पोहोचले नाही आहात. तर माझं असं मत आहे, की तुम्ही त्या जातीचे आहात म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचलात. तर आपली एक अशी नैतिक जबाबदारी अशी बनते, की खरंच आपल्याला 3.5% जो वाटा आहे, त्या वाट्याच्या प्रमाणात आपण तेवढे कर्मचारी आपल्या डिपार्टमेंटमध्ये आहेत का? ह्याची एकदा चौकशी करावी. खास करून माझी विनंती, जे गृह खात्यामध्ये जे काम करतात धनगर समाजाचे कर्मचारी, त्यांनी ते निश्चित याचा पाठपुरावा करावा आणि माहिती बाहेर काढावी, की 1995 पासून जी काही गृह खात्यामध्ये भरती झालेली आहे, एस-टी महामंडळाची भरती झालेली आहे किंवा जलसंधारणमध्ये काही भरती झालेली आहे, अशा वेगवेगळ्या खात्यामध्ये आपले कर्मचारी आहेत समाजाचे. त्यांनी ती माहिती काढावी आणि कर्मचाऱ्यांची संख्या खरोखरच आपण 3.5%च्या जो आपला कोटा आहे त्याच्यात आहोत का? एन-टीमधला इतर कुठला तरी समाज या त्यांची जी लिमिट आहे 2%, 2.5% या क्रॉसिंग करून त्यांची भरती झालेली आहे, असं काही झालं आहे की आपण स्वतःच आपल्या डिपार्टमेंटमध्ये पडताळून पाहावं, अशी माझी एक प्रामाणिक आपल्याला एक विनंती आहे धनगर समाजातील सर्व कर्मचाऱ्यांना. आणि काय
माहिती समोर येईल, त्याचा अभ्यास आपणच करावा अशी माझी इच्छा आहे. कारण एक अद्भुत माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तर हे काम आपल्या समाजातील कर्मचाऱ्यांनी करावं अशी त्यांना माझी विनंती आहे. नमस्कार.